आणि मुंबईमधल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर म्हणजेच ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको झाले। पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक वाद झाले। सायनच्या पुढे रिक्षा जाऊ देत नाहीत म्हणून रास्ता रोको झाला। दादरकडे जाणाऱ्या मार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला आणि वाहतुकीची कोंडी झाली। या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिवशी आंबेडकर अनुयायी जनता ही मोठ्या प्रमाणावर दादरकडे येत असते, पण मुंबईतल्या परिवहन विभागाच्या नियमांनुसार 3 चाकी रिक्षा या सायनच्या पलीकडे जाऊ शकत नाही। अनेक अनुयायी हे सायनपर्यंत या रिक्षांमधून आले होते। रिक्षा पुढे जाऊ द्याव्यात अशी त्यांची विनंती होती। या रिक्षा पुढे जाऊ दिल्या नाहीत म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला। पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि याची परिणिती मुंबईतला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखण्यामध्ये झाली। आपले प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत आहेत। जय, नेमकं प्रकरण काय आहे? कारण हा नियम तर सर्वांसाठी लागू आहे की सायनच्या पुढे 3 चाकी रिक्षांना मुंबईत परवानगी नाहीये। नक्कीच आपण जर पाहिलं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि निमित्त आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने खरं तर लोक जे आहेत ते या चैत्यभूमीजवळ येतात आणि अशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर तुर्भेवरून खरं तर काही अनुयायी हे दादर चैत्यभूमी या ठिकाणी येण्यासाठी आले होते। मात्र त्यांनी जो आहे तो प्रवास त्यांचा रिक्षातून केल्याचा पाहायला मिळाला। ते तुर्भेपासून सायनच्या चुनापट्टी या कनेक्टर रोड जवळ आले, पण तिथून पुढे आपण जर पाहिलं तर मुंबई या ठिकाणी रिक्षाला खरं 3 चाकी वाहनांना परवानगी नसल्या कारणाने मुंबई पोलिसांकडून त्यांना तिथे अडवण्यात आलं आहे। दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक सुद्धा झाल्याची पाहायला मिळाली। मात्र पाहिलं तर पोलिसांसोबत जो गुजरातला वाद निर्माण केला त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। मात्र पोलिसांकडून सुद्धा त्या ठिकाणी विनवणी करण्यात आली की या ठिकाणी इथून पुढे जे आहे ते आपल्याला 3 चाकी वाहन जे ते घेऊन जाता येणार नाही, अशी परवानगीच नसल्या कारणाने तुम्हाला इथून पुढचा प्रवास जो आहे तो तुमच्या रिक्षा सोडून करावा लागेल। मात्र या सर्व भीम अनुयायांची एकच मागणी होती की आम्हाला या रिक्षाने आम्ही तुर्भेपासून आलो आहोत तर आम्हाला तिथून सुद्धा पुढे रिक्षाने जाऊ द्या, आम्ही तिथे चैत्यभूमी जवळ अभिवादन करून पुन्हा रिटर्न आमच्या मार्गाने निघून जाऊ। मात्र मुंबई पोलिसांनी नियमाचं पालन करत त्यांना समज दिली आहे आणि या ठिकाणी त्यांना सुद्धा आता ते सर्व समजवण्याचं काम ज्याचे मुंबई पोलिसांकडून सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि त्या सर्व लोकांना जे ते समजवण्याचं काम मुंबई पोलिसांकडून सुरू आहे आणि त्यांना एकच सांगण्याचं उद्देश आहे मुंबई पोलिसांचा इथून पुढचा प्रवास जो तुम्ही रिक्षाने न करता पुढील चालत किंवा इतर वाहनांनी करा, टॅक्सी असेल किंवा इतर जे सुविधा आहेत त्या सर्व गोष्टींनी जे तुम्ही पुढे प्रवास करा आणि चैत्यभूमीला जावा। मात्र या सर्व अनुयायांची जे आहे ते एकच मागणी, आम्ही तुर्भेपासून जर इथपर्यंत रिक्षाने आलो होतो इथून पुढे सुद्धा आम्हाला हा जो क्षणभरचा प्रवास आहे हा सुद्धा आम्हाला रिक्षानेच करू द्या आणि तिथून आम्ही सुद्धा पुन्हा आमच्या मार्गाला रिटर्न जाऊ। मात्र आता मुंबई पोलिसांकडून त्यांना सध्या समज देण्याचं काम जे आहे ते सुरू असलेलं सध्या पाहायला मिळते। जय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबईमधल्या काही भागांमध्ये रिक्षाला परवानगी नाहीये, सायनपासून पुढे रिक्षांना परवानगी दिली जात नाही। बाकीच्या उपनगरांमध्ये रिक्षाला परवानगी आहे। मात्र या अनुयायांचा हट्ट आहे की आम्हाला रिक्षाच घेऊन जायचे। मात्र जो नियम आहे त्या नियमानुसार रिक्षाला पुढे जाऊ देता येणार नाही, त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या रिक्षा अडवल्या। त्या अनुयायांना समजवण्याचं काम सुरू आहे।